नमस्कार. कनक न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भाजप विरोधात आघाडीसाठी मुस्लिमांनी पुढे यायला पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले. नागपूर विद्यापीठाच्या निकालातही गोंधळ, विद्यार्थी हैराण. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत चुका. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती अभावी उपासमारीची वेळ. या बातम्या बघत राहा कनक न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नियमित ताज्या बातम्या हिंदी आणि मराठीमधून बघत रहा कनक न्यूज चॅनलवर. तर बघूया आजची ताजी बातमी कनक न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आज देशाची सध्याची राजकीय परिस्थिती बघता सर्व घटक पक्षांनी आणि एकविचारी पक्षाने एकत्र येण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि हे भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की भाजप विरुद्ध आघाडीसाठी मुस्लिमांनी पुढे यायला पाहिजे. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात प्रभावी पर्याय उभा करण्यात असेल तर मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन राजकीय काँग्रेस पक्षांना इतर धर्मनिरपेक्ष पक्षासोबत युती करण्यास भाग पाडले पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मुस्लिम, दलित, आदिवासी तसेच शीख, बौद्ध, जैन यासारख्या धार्मिक अल्पसंख्याकांना एकत्र येऊन देशात भाजपविरुद्ध समजूत मजबूत राजकीय ताकद उभी राहू शकते, असेही त्यांनी नमूद केले. नफरत और खौफ के दौर में मुस्लिमों का सियासी एजेंडा या पुस्तकाच्या प्रकाशनवेळी प्रकाश आंबेडकर यांनी वर्तमान राजकारणावर भाष्य केले. भाजप विरोध राजकारणाची नवी दिशा शोधण्याची गरज निर्माण झालेली आहे. मुस्लिम समाजाने आपल्या समाजातील न्यायमूर्ती, ज्येष्ठ वकील, अभ्यासक आणि बुद्धिजीवी यांच्याशी सखोल चर्चा करून स्पष्ट भूमिका ठरवली पाहिजे. देशातील सध्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करताना आंबेडकर यांनी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या अहवालाचाही उल्लेख केला. भारतात मोठ्या प्रमाणावर नरसंहार होऊ शकतो आणि तोही पुढच्या काही महिन्यात घडू शकतो, अशी शक्यता त्या आयोगाने व्यक्त केली आहे, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये परीक्षामध्ये घोळ, निकालामध्ये घोळ अशा विविध प्रकारच्या घोळेच्या घटना थांबायचे नाव घेत नाही. यामुळे सदैवाने चर्चेत असणारे नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालामध्ये सातत्याने विविध घोळ पुढे यायला लागलेले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणपत्रिका नेमकी कोणत्या वर्षाची आहे हे देखील त्यावर नमूद न करण्यासारखे प्राथमिक चुका होत असल्याचे विद्यार्थ्यांनी निर्देशनात आणून दिले. नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2025च्या परीक्षेचे बहुतांश निकाल जाहीर झाले आहेत. मात्र ते जाहीर केल्यानंतर त्यामध्ये अनेक चुका आढळून आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमध्ये या चुका आढळल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आहे त्यांचे नेमके कोणत्या वर्षाची ही परीक्षा दिली आहे हेच गुणपत्रिकेत नमूद केलेले नाही. याशिवाय निकाल कोणत्या दिवशी लागला ही तारीख त्यावर लिहिलेली नाही. निकालांना दिनांक नमूद नसल्याने गुणपडताळणीचे अर्ज सादर करण्यासाठी नेमकी कोणती मुदत ग्राह्य धरायची याचा प्रश्न देखील उपस्थित झाल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलेले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 2-2 दिवस निकाल बघायला मिळतच नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. काही विद्यार्थ्यांच्या गुणाची बेरीज चुकलेली आहे. काही विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण चुकीच्या पद्धतीने
नमूद करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना हे गुण नेमके कितीपैकी किती दिले गेले हे देखील स्पष्ट होत नाही. परीक्षा आणि निकालामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठाने हेल्पलाईन क्रमांकसुद्धा दिले आहेत. मात्र त्यांच्यावर संपर्क केल्यास कुठलाच प्रतिसाद मिळत नाही किंवा हे फोनच लागत नाहीत. विद्यार्थ्यांनी 3 दिवस प्रयत्न केल्यानंतरही त्यांचे फोन उचलले गेलेले नाहीत. शिवाय इतर भाषा संदेश ऐकविण्यात येत आहेत. निकालामध्ये घोळ होत असताना त्या अडचणी दूर करण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांनी कॉलेजेसमध्ये परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांवर परदेशी शिष्यवृत्ती अभावी उपासमारी, शिक्षण अर्धवट सोडून परतण्याची वेळ निर्माण झालेली आहे. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. 2025-26 मध्ये परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र उलटू नये शिष्यवृत्तीचा 1 रुपयाही सरकारने दिलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारी व शिक्षण अर्धवट सोडून परतण्याची वेळ निर्माण झालेली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गाच्या 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशात शिष्यवृत्ती शिक्षणासाठी दिली जाते. शिष्यवृत्तीमध्ये शैक्षणिक खर्च, भोजन, निवास व प्रवासाचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जातो. मागील वर्षी 2025-26 मध्ये परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या 75 विद्यार्थ्यांना शासनाकडून 1ही रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. परदेशात शिक्षणासाठी खर्च हा लाखो रुपयामध्ये असल्याने सर्वसामान्यांना कर्ज काढूनच पाल्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवावे लागत आहे. 1 वर्ष लोटूनही शिष्यवृत्ती न मिळाल्याने परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपासमारीची वेळ आणि अर्धवट शिक्षण सोडून परतण्याची वेळ. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.